काल 21 वर्षांचे एक मेल पेशंट राशीनवरन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांना हेअरफॉलचा त्रास होता. एक स्कॅल्प एक्झामिनेशन नंतर लक्षात आले की त्यांच्या क्राउन एरियावरती भरपूर प्रमाणात हेअर थिनिंग झालं होतं. हेअरलाईन मागे गेली होती आणि ऑन एन एव्हरेज ते 3rd ग्रेड हेअर लॉस मध्ये होते. ज्यावेळेला हिस्ट्री घेतली त्यावेळेला त्याच्या वडिलांनी सांगितलं की हल्लीच्या मुलांना काय झालंय समजत नाहीये, पण एवढ्या लवकर टक्कल पडतंय, केस गळतायत. आमच्या वेळेला असं अजिबात नव्हतं. खरं तर हा रात्री उशिरा झोपतो. ओव्हरऑल त्याची लाईफस्टाईल आणि त्याचं डाएट हॅबिट्स सर्व लक्षात घेतल्यानंतर मला यातून एकच गोष्ट सांगावीशी वाटते की हल्ली जेनझीज मध्ये हेअर लॉसचा त्रास खूप जास्त वाढलेला आहे. 15 ते 25 या वयोगटातील हेअरफॉल असणारे पेशंट्स भरपूर येतात. परंतु त्याच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की या मुलांमध्ये हे सर्व गोष्टी इतक्या लवकर का होत आहेत. खरं तर याचे कारण सांगायचं म्हटलं तर हाय स्ट्रेस, बॅड स्लीप हॅबिट्स, पुअर न्यूट्रिशन, अर्ली जेनेटिक किंवा डीएचटी ट्रिगर, हेअर स्टायलिंग आणि जे आपण काही केमिकल ट्रीटमेंट्स केल्या जातात त्याच्यामुळे वारंवार होणारा डॅमेज, या सर्व गोष्टी इथे कारणीभूत आहेत. त्यानंतर पेशंटने सांगितलं की 1 वर्षापूर्वी त्यांनी जी ट्रीटमेंट घेतली होती त्यावेळेला त्यांनी मिनॉक्सिडिल देखील वापरलं होतं. खरं तर ज्या वेळेला अशा कमी वयामध्ये हेअरफॉल चालू होऊन हेअर डेन्सिटी कमी व्हायला सुरुवात होते त्यावेळेला टॉपिकल ओरल काही डीएचटी ब्लॉकर्स किंवा मिनॉक्सिडिल यांसारखे प्रिस्क्रिप्शन दिले जाते. परंतु यामुळे होते काय की ही अतिशय कमी वयामध्ये असे मेडिसिन चालू झाल्यामुळे ही मुले हेअरफॉल आणि ट्रीटमेंट याच्या सर्कलमध्ये अडकतात आणि वर्षानुवर्षे त्यांना हेअरफॉल चा त्रास होत राहतो. कारण मिनॉक्सिडिल बंद केल्यानंतर पुन्हा हेअर लॉस होणार आहे. पुन्हा डीएचटी ट्रिगर झाल्यामुळे पुन्हा हेअरफॉल होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. खरं तर अशा वेळेला अशा केसेसमध्ये लाईफस्टाईल मध्ये चेंजेस आणणं, स्लीप, डाएट, स्ट्रेस मॅनेज करणं, या सर्व गोष्टींवरती फोकस करून ट्रीटमेंट घेत असताना पुन्हा हेअर लॉस वाढवणारे फॅक्टर्स ट्रिगर होऊ न देण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणे फार गरजेचे असते. थँक्यू.